खिचडी बनवणार आहोत. त्याकरता 3.5 वाटी मी तांदूळ घेतला आहे. हे बासमतीची कणी आहे आणि ह्याच वाटीने मुगाची डाळ घेतली आहे 1 मोठी वाटी भरून आणि ती शिजवून घेतली आहे. त्याकरता लागणारं साहित्य आहे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, 5-7 मिरच्या बारीक चिरून घेतल्या. तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. कढीपत्ता घेतला आहे, लसणाच्या 10 पाकळ्या घेतल्या अशा बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आहे, कांदा लसणाचा मसाला घेतला आहे बॅडगीचा 1 चमच, मीठ घेतलं आहे आणि हिंग घेतला आहे. थोडे जिरे घेणार आहोत आपण 1 चमचा, मोहरी घेणार आहोत, हळद घेणार आहोत आणि तेल घेणार आहोत. प्रोसेस पाहूयात आपण. आपलं तेल गरम झालं आहे. आपण मोहरी टाकून घेतली, आता जिरे टाकून घेतो. आपण कढीपत्ता टाकून घेतो, लसूण टाकून घेतो, कांदा टाकून घेतो आपण, हिरवी मिरची पण टाकतो, टोमॅटो पण टाकणार तेलात परतायसाठी. आपण कांदा टाकून घेतलाय, टमाटा पण टाकून घेतलाय, मिरची टाकून घेतली, हे परतून घेणार आहोत. आपण हिंग पण टाकून घेणार आहोत. हे 2-3 मिनिटं परतून घेणार आहोत. आपण तांदूळ धुवून घेतले, बासमतीची कणी येते, त्यात टाकून घेत आहोत. 7 ते 8 जण खाऊ शकतात. गडबडीच्या वेळात पटकन होते ही खिचडी आणि छान लागते. वरून तूप फिरून खायचं. चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेणार आहोत. आता आपण ह्याला 10 मिनिटे शिजवून घेणार आहोत. आपली दाल खिचडी रेडी झाली आहे. आपण तूप टाकून घेतोय वरनं, सर्व करून घेतोय. स्वस्त राहा, आनंदित राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.